महिलांसाठी या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे। याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे बदल झालेले आहेत ते बदल आपण जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे कोणते बदल झालेले आहेत, काय बदल झालेले आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर मी आपल्याला विनंती करतोय, असेच अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मित्र, इथे आपण पाहिलं तर अगोदर जे होतं ते ज्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगितलं होतं। तर आता ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे। त्या महिलेच्या नावावर जर गाडी असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशा प्रकारचा बदल झालेला आहे। त्याचबरोबर ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जर जास्त निघालं तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, त्याचबरोबर आणखी एक मोठा बदल अशा प्रकारचा केलेला आहे की ज्या महिलांच्या आधार कार्डवर नाव वेगळं आहे, त्याचबरोबर बँकेच्या पासबुकवर सुद्धा नाव वेगळं आहे, तर त्यांच्या सुद्धा या ठिकाणी अपडेट करण्यासाठी सांगितलं आहे। तर त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांचे सुद्धा पैसे येणे हे बंद होऊ शकते। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवरचं नाव सेम असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील। मित्रांनो, हे अशा प्रकारचे 4 बदल या ठिकाणी केलेले आहेत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर महिलांना याची माहिती कळेल, ते या ठिकाणी त्यांचं नाव असेल, करेक्शन असेल ते या ठिकाणी दुरुस्त करतील। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।